नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा. भारतामध्ये तुळशीचं झाड प्रत्येक घरामध्ये असतं. भारतीय परंपरांचं मूळ आरोग्य रक्षणामध्ये दडलेलं आहे असं श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी सांगतात. ते इथेही प्रत्ययाला येतं. आयुर्वेदामध्ये ऋतुसंधी ही एक संकल्पना सांगितलेली आहे. एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो, तो मधला परिवर्तनाचा काळ म्हणजे ऋतुसंधी. साधी रेल्वे सुद्धा ट्रॅक बदलताना खडखड आवाज करते, बरोबर? कारण कोणताही बदल हा सोपा नसतो. ऋतू बदलतो तेव्हा त्याचा परिणाम शरीरातल्या दोषांवर होतो, धातूंवर होतो, अग्नीवर, पर्यायाने पचनावर होतो आणि दोष धातू मलमूलम ही शरीरम या न्यायाने या सर्व गोष्टींचा आरोग्यावर, इम्युनिटीवर परिणाम होत असतो. म्हणूनच जरा ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की सीझन चेंज होताना अनेकांना सर्दी, खोकला, ताप, भूक कमी होणं, तोंडाला चव नसणं असे त्रास होतात. आजकाल याकडे फक्त एक इन्फेक्शन म्हणून पाहिलं जातं आणि अँटीबायोटिक्ससारखी औषधं पटकन घेतली जातात. पण यामुळे सिम्पटम जरी कमी झाले तरी ऋतू बदलामुळे दोष धातू अग्नीत झालेला असंतुलन बरं होत नाही. शिवाय पोटातील प्रोबायोटिक म्हणजे पचनाला बेनिफिशियल असणाऱ्या बॅक्टेरियांवर दुष्परिणाम होतो, ज्याचे अनेक दूरगामी परिणाम होणार असतात. हे सगळं सांगायचा हेतू असा की ऋतुसंधीमध्ये जर शिंका, सर्दी, खोकला, ताप असे त्रास जाणवू लागले तर लवकरात लवकर घरच्या घरी हा एक साधा काढा आधी घेऊन बघा. 2-3 दिवसात बरं वाटलं नाही तरच मग इतर औषधांचा विचार करा. या काढ्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 ते 6 ताजी तुळशीची पानं, 2 ते 3 ताजी पारिजातकाची पानं, सुंठीचा तुकडा 1 छोटा, 1 ते 2 वेलची, 2 ते 3 मिरी, दालचिनीचा छोटा तुकडा, चमचाभर गोखरूची काटेरी फळं, 1 ते 2 पिंपळी, 1 शतावरीची मुळी आणि 1 अश्वगंधाची मुळी. या सर्व गोष्टी खलबत्त्याच्या मदतीने थोड्याशा कुटून घ्याव्यात. आता पातेल्यामध्ये 2 कप पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकावं आणि मध्यम आचेवर अर्धा कप काढा तयार होईपर्यंत आटवावं. काढा गाळून घेतला की त्यात थोडी खडी साखर किंवा मध टाकावं. मात्र मध टाकण्यापूर्वी काढा कोमट झाल्याची खात्री नक्की करावी. या काढ्याची विशेषता अशी की त्रास होत असताना हा काढा घेतल्याने लगेच बरं वाटतं. पण ज्यांना ऋतुसंधीत सर्दी, खोकला होण्याची टेंडन्सी आहे त्यांनी त्रास होण्यापूर्वी प्रिव्हेंशन म्हणून हा उपाय केला तरी चालतो. असेच अजूनही अनेक सोपे आणि प्रभावी आरोग्य उपचार जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही, लोकशाही मराठीवर.